शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय आहे। 2 लाखांची कर्जमाफी मर्यादा रद्द, 56 लाख बळीराजाला 36,000 कोटींचा थेट लाभ मिळणार आहे। हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या शेतकऱ्यांना या 36,000 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून यापूर्वी 2 लाख रुपयांची कमाल मर्यादा आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना या नव्या धोरणाची अधिकृत घोषणा केली। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तांत्रिक कारणांमुळे किंवा मर्यादा ओलांडल्यामुळे पूर्वी या योजनेतून बाहेर पडलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झाले असून त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे। सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवताना आणखी एक मोठा आणि दूरगामी निर्णय घेतला आहे। तो म्हणजे यापूर्वी केवळ 2025 ते 26 या आर्थिक वर्षापर्यंतच्याच थकीत कर्जांना या कक्षेत आणले गेले होते, मात्र आता ही कालमर्यादा वाढवून थेट 2026 आणि 27 या आर्थिक वर्षातील थकीत कर्जाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे। अशा प्रकारचा धाडसी आणि दूरगामी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला आहे। विरोधकांनी योजनेच्या अंमलबजावणीवर आणि तिच्या व्याप्तीवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या टीकांचे खंडन करत मुख्यमंत्र्यांनी अधिकृत आकडेवारी जाहीर केली आणि स्पष्ट केले की या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना एकूण 36,000 कोटी रुपयांची भरीव व थेट मदत मिळणार आहे। या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांची सविस्तर चर्चा करण्यात आली असून कृषी अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सरकार पहिल्या वर्षी 20,000 कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी 22,000 कोटी रुपये आणि त्यानंतरच्या टप्प्यात 25,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। हे नवीन धोरण 2019 मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या तुलनेत अत्यंत लवचिक आहे, कारण जुन्या नियमांनुसार 2 लाख रुपयांपेक्षा एकही रुपया जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्याला संपूर्ण योजनेतून थेट वगळले जात होते। परंतु आता नवीन नियमांनुसार पूर्वी लाभ घेतलेल्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंतच्या वाढीव कर्जमाफीचा फायदा घेता येणार आहे। दरम्यान सत्ताधारी आमदारांनी केलेली 50,000 रुपयांच्या परतफेडीची अट रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली, कारण यामुळे सरकारी तिजोरीवर 4,000 ते 5,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार होता। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून यापूर्वीची 2 लाख रुपयांची कमाल मर्यादा आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील प्रदीर्घ चर्चेला उत्तर देताना या नव्या धोरणाची अधिकृत घोषणा केली। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे तांत्रिक कारणांमुळे किंवा मर्यादा ओलांडल्यामुळे पूर्वी या योजनेतून बाहेर पडलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झाले असून त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे, कारण सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवताना आणखी एक मोठा आणि दूरगामी निर्णय घेतला आहे। तो म्हणजे यापूर्वी केवळ 2025 आणि 26 या आर्थिक वर्षापर्यंतच्या थकीत कर्जांना या कक्षेत आणले गेले होते, मात्र आता ही कालमर्यादा वाढवून थेट 26 आणि 27 आर्थिक वर्षातील थकीत कर्जाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे। तर मित्रांनो, नक्कीच ही जी अट सरकारने रद्द केलेली आहे, शेतकऱ्यांना आनंद झाला असेल। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहिती तुम्हाला कशी वाटली, कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। पुन्हा भेटणार आहोत अशीच महत्त्वाची माहिती घेऊन। धन्यवाद।